नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन. बुलेटिनची सुरुवात करूया शॉर्ट न्यूजनं. भाजपा लोकसभा निवडणूक अजितदादा आणि शिंदे यांना सोबत घेऊन लढणार, परंतु विधानसभा निवडणूक सोबत लढणार नाही, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा दावा. लोकसभा निवडणुकीपर्यंतच भाजपाचा शिंदे आणि पवारांच्या पाठीवर हात. लोकसभा निवडणुकीनंतर कुठे शिंदे आणि कुठे पवार हे कळेल. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर टीका. सगळे घोटाळेबाज आणि टेंडरबाज लोक एकनाथ शिंदे यांच्यासोबत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची एकनाथ शिंदेंवर टीका. कुणबी नोंदी सापडल्यावर मागेल त्याला आरक्षण देण्याचं ठरलं होतं, जरांगे पाटील यांचा मोठा दावा. कुणबी नोंदी सापडल्या, त्यांच्या सर्वच नातेवाईकांना आरक्षण दिल्यास ते कोर्टात टिकणार नाही, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. संसद खासदारांच्या निलंबनाविरोधात विरोधकांचा मोर्चा. संसद ते विजय चौक काढला मोर्चा. संसद खासदार निलंबन चुकीचं असून सरकार चर्चेपासून पळ काढते, खासदार सुप्रिया सुळे यांचा सरकारवर आरोप. देशात कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात. कोरोनाचा नवीन सब व्हेरियंट JN1 देशात 31 रुग्ण, महाराष्ट्रातही झाला शिरकाव. मार्च 2024 पर्यंत देशातील टोल नाक्यांवर GPS यंत्रणा लागू करणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. उपराष्ट्रपती अवमान प्रकरणी देशभरात भाजपाची इंडिया आघाडी विरोधात निदर्शनं. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आज वेगवेगळ्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आलाय. जवळपास 2,40,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आलाय. पिंपरी चिंचवड पोलिसांनी जवळपास 140 प्रॉपर्टी अफेन्स गुन्ह्याची उकल करून अंदाजे 2,40,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादींना परत केलाय. यात सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, दुचाकी आणि चारचाकी वाहने आणि मोबाईल फोनचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आज आपले पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय मधले 130 केसेस चे मुद्देमाल ज्यांची पूर्ण व्हॅल्यू जवळपास 2,40,00,000 चे वर आहे, या व्हॅल्यूच्या मुद्देमाल जे तक्रार करता आहेत त्यांना आज परत करण्यात आलेला आहे. यामध्ये रेग्युलर जे स्ट्रीट क्राईम आहे, फिजिकल ऑफेन्स आहे, सायबर क्राईम आहे, इकॉनॉमिक ऑफेन्सेस आहेत, त्या सगळे प्रकारचे तक्रारदार आहेत. त्यांची मुद्देमाल आपण इथे परत केलेला आहे. पोलीस जे आहे ते आपण नेहमी जे केसेस आपल्याकडे रजिस्टर्ड होतात प्रॉपर्टी ऑफेन्सेस, ते आपण त्यांचे इन्व्हेस्टिगेशन करत असतो. त्यानंतर ज्यावेळी गुन्हेगार एकदा आपल्याला अरेस्ट झाला, त्यानंतर त्या केसेसमध्ये रिकव्हरी होते, ते आपण परत कोर्टाची परवानगीने जे कंप्लेनेंट आहेत त्यांना आपण परत करत असतो. आता आपल्याकडे मागे बरेच मोहीम आपण घेतल्या होता. एकत्र फार मोठ्या व्हॅल्यूच्या मुद्देमाल परत करायचा होता. याच्यासाठी सगळ्यांना एकत्र बोलून एक कार्यक्रम करण्यात आला, ज्याच्यामुळे आपल्याला लोकांबरोबर सुसंवाद पण सांगता येईल, त्याचबरोबर आपल्याला त्यांच्याशी इंटरॅक्ट करून आणि त्यांचे जे मुद्देमाल आहेत ते आपल्याला परत करता येईल. त्याच्यामध्ये सर्वात तीन चार बेसिक जे गोष्ट आहेत त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. ते आहेत की आपल्याला आपला OTP कोणाशी शेअर करायला नको, त्याचबरोबर आपले बँकचे डिटेल, अकाउंटचे डिटेल वगैरे कोणाशी शेअर करायला नको. तसेच कुठलाही सस्पिशियस लिंक जर आपल्याकडे ईमेलवर किंवा व्हॉट्सॲपवर किंवा दुसरा कुठला याच्यातून आलेला आहे, टेलिग्राम किंवा इथला कुठलाही इतर सोशल मीडिया याच्यावर आलेला आहे, तर त्याला कुठल्याही प्रकारे लिंक करायचा नाही आहे. आणि ज्यावेळी जर चुकून अशा प्रकारचे काही सायबर
क्राईम आपल्याबरोबर घडलेला आहे, त्यावेळी इमिडिएटली cybercrime.gov.in आपला वेबसाईट आहे, त्याच्यावर इमिडिएटली आपल्याला सगळे डिटेल्स रिपोर्ट करायला पाहिजे, ज्याच्यामुळे जे काही आपला ट्रान्सफर झालेला आहे आपल्या अकाउंटतून पैसे त्याला फ्रीज करता येईल आणि आपल्याला परत पैसे मिळण्याची संभावना फार जास्त राहील। ते आमच्या जनजागृतीच्या आपला जे ट्विटर हँडल आहे त्याच्या माध्यमातून फार दिवसापासून चालू आहे। आपण एक त्याच्यामध्ये बुक पण जागृती हे करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी एक ई बुक पण त्याच्यामध्ये आपण पब्लिश केलेला आहे। त्याचबरोबर आता पुढच्या आठवड्यामध्ये एक सीपी लाईव्ह परत आपण करणार आहोत। त्याच्यामध्ये महत्त्वाचा एक मुद्दा जे आहे ते सायबर फ्रॉड बद्दल अवेअरनेस वाढवणं। राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षणाचा वाद पाहायला मिळत असून हा वाद पाहिल्यानंतर एक राजघराण्याचा प्रतिनिधी म्हणून निश्चित दुःख होतं। एकत्र बसून आपण आपले प्रश्न सोडवले पाहिजेत असं मत इंदोरच्या होळकर घराण्याच्या भूषणसिंह राजे होळकर यांनी व्यक्त केलंय। पुणे येथे एका विशेष कारणासाठी आम्ही आलेलो होतो। आजचा जो विषय होता तो पुणे जिल्ह्यामध्ये राजगुरुनगरच्या जवळ वावगाव नावाचं गाव आहे, आमचं होळकरांचं मूळ गाव। तिथे एक भुईकोट किल्ला आहे, तो आमच्या पूर्वजांनी बांधला आणि तिथं महाराजा यशवंतराव होळकर ज्यांना भारताचं नेपोलियन म्हटलं जातं त्यांचं ते जन्मस्थान आहे। सबंध देशासाठी धनगर समाजासाठी सगळ्यांसाठी ते ऊर्जास्थान आहे। तिथं संवर्धन व्हावं म्हणून अनेक वर्ष प्रयत्न चालू होते। 2017-18 पासून आम्ही स्वतः प्रयत्न करतोय, अनेक वेळेला प्रयत्न झाले। रयतची शाळा तिथं आहे, रयतकडून तो किल्ला सोडवण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न केले। रयतचे अध्यक्ष माननीय पवार साहेबांना तिथं नेलं, रयतकडून तो विषय क्लिअर करून घेतला। त्याच्यानंतर किल्ल्याच्या संवर्धनासाठी आपल्याला निधी उपलब्ध करण्याची आवश्यकता होती, तर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आत्ताच त्या किल्ल्यासाठी जितका निधी लागेल तो आम्ही उपलब्ध करून देऊ असं 12 तारखेला जी ऑक्टोबर महिन्यात मीटिंग झाली तेव्हा आम्हाला आश्वस्त केलं आणि अगदी थोड्याच महिन्यांमध्ये आज त्या कामासाठी जो पहिला टप्पा आहे त्या टप्प्यासाठी 7.5 कोटी रुपयाचा निधी आपल्याला अलॉट झालेला आहे। त्याचं टेंडरसुद्धा निघालेलं आहे आणि 6 जानेवारीला दरवर्षी आपण महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन वावगावच्या किल्ल्यावर साजरा करतो। सगळ्यांचा तो कार्यक्रम असतो, सगळे आमंत्रित असतात। त्या कार्यक्रमाच्या दिवसापासून या संवर्धन कार्याला सुरुवात होईल हे आम्हाला आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगायचं होतं, त्यासाठी आम्ही आज इथं उपस्थित झालो होतो। दुसरा विषय असा होता की आज जी महाराष्ट्राची परिस्थिती आहे, 2 भाऊ एकमेकाविरोधात भांडतायत, ही परिस्थिती पाहिल्यानंतर एक घराण्याचा प्रतिनिधी म्हणून दुःख होतं आणि मला हेच म्हणायचं आहे की दोघांना न्याय मिळाला पाहिजे, पण एकमेकाची मुंडकी मारून नाही तर एकमेकाबरोबर बसून एकत्र एका ताटात जेवलं पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे। आपण सर्वांनी समजून घेतली ही भूमिका आणि ह्या माध्यमातून मी महाराष्ट्राला हेच सांगू इच्छितो की एकत्र बसून आपण आपले प्रश्न सोडवूया, ना की एकमेकाच्या विरोधात काठी घेऊन उभं राहून। आपली विचारधारा छत्रपतींची आहे, पुण्यश्लोक देवींची आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंची आहे। ही विचारधारा घेऊन आपण पुढे जाऊयात आणि आपले प्रश्न एक दिलानं सोडवूयात। धन्यवाद। राज्य सरकारकडून सहकारी दूध संस्थांना 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली। या घोषणेमुळे बहुतांश दूध उत्पादक शेतकरी वंचित राहणार असून अनुदान सर्वांना देण्यात यावं अशी मागणी राष्ट्रीय किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे। दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सहकारी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपयाचं अनुदान जाहीर केलेलं आहे। किसान सभेच्या वतीने या निर्णयाचं स्वागत। मात्र त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 72% दूध शेतकरी खाजगी संघांना घालतात। या सर्व 72% दुधाला या अनुदानापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे, हा भेदभाव आहे। किसान सभेच्या वतीने आम्ही मागणी करतोय की सरकारने हा भेदभाव करू नये। खाजगी आणि सहकारी दोन्ही संघांना दूध घालणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपयाचं अनुदान त्यांच्या खात्यात वर्ग करण्याची भूमिका राज्य सरकारने घ्यावी आणि खाजगी व सहकारी दोन्ही दूध संघांनी शेतकऱ्यांना 3.28.3 या गुणवत्तेला किमान 34 रुपयाचा भाव द्यावा, यासाठी बंधन दोन्ही प्रकारच्या संघांवर महाराष्ट्र सरकारने टाकावं, अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत। भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्याच्या उद्देशानं संस्कृती प्रतिष्ठान दरवर्षी समाजातील मान्यवरांना अटल संस्कृती पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करतं।
यंदाचा अटल संस्कृती गौरव पुरस्कार ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा अत्रे आणि प्राज इंडस्ट्रीजचे प्रमुख डॉक्टर प्रमोद चौधरी यांना देण्यात येणार असल्याची माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे। भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी दिला जाणाऱ्या अटल संस्कृती गौरव पुरस्काराचं वितरण यंदा 5व्या वर्षी बालगंधर्व रंगमंदिरामध्ये 25 डिसेंबरला होतं आहे। सन 2022 आणि 2023 असे 2 पुरस्कार यंदा दिले जातील। 2022चा पुरस्कार हा ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री, पद्मविभूषण आणि अशा सर्वच पद्म पुरस्कारानं सन्मानित डॉक्टर प्रभा अत्रेंना तो पुरस्कार आम्ही यावर्षी देणार आहोत। या वर्षीचा पुरस्कार हे प्राज इंडस्ट्रीजचे प्रमुख आणि जैविक अर्थक्रांतीचं मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांनी काम उभं केलं असे इथेनॉल मॅन आपण ज्यांना म्हणतो ते डॉक्टर प्रमोद चौधरी यांना या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हेही उपस्थित असतील। या 25 तारखेला अटलजींच्या या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अनेक कार्यक्रमाचं नियोजन आम्ही केलं आहे। हा पुरस्कार सोहळा तर होतो, त्याबरोबरच त्या 25 तारखेला बालगंधर्व रंगमंदिरामध्ये त्या परिसरामध्ये अटलजींचा जीवन प्रवास हा संगीत, नृत्य, रंगावली, चित्रकला, शिल्पकला अशा वेगवेगळ्या कलेंचा संगम त्या ठिकाणी होणार आणि एक चित्रप्रदर्शनी मोठ्या एक चांगल्या स्वरूपातली 2 दिवस पुणेकरांना पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये अटलजींचा संपूर्ण जीवन प्रवास या कलेच्या माध्यमातून साकारलेला असेल। शिवाय अटलजींनी खरं तर ते एक साहित्यिक होते, ते एक कवी होते। त्यांच्या स्वतःच्या लेखणीतून तयार झालेल्या कविता, गीतं याचा एक नृत्य, संगीत आणि दृकश्राव्याच्या माध्यमातून एक कला आविष्कारसुद्धा त्या दिवशी पुणेकरांना पाहायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे। सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे, सुप्रसिद्ध कलाकार मनोज जोशी, अभय जोधपूरकर अशा अनेक कलाकारांच्या माध्यमातून हाही कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम त्या दिवशी असणार आहे। त्यामुळे या पुरस्काराचं निमंत्रण देताना मी पुणेकरांना हेच आवाहन करीन की हा सगळा सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शनी ही विनामूल्य आहे। आपण सर्वांनी नक्की या आणि कार्यक्रमाला पुरस्काराचं स्वरूप हे 1 लाख रुपये रोख, मानपत्र, गौरवचिन्ह अशा स्वरूपाचं असेल। त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा या अटल पुरस्काराच्या निमित्तानं खूप खूप मनापासनं सस्नेह निमंत्रण। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। कम ऑन गाइस, हरी अप। यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। पुणे महापालिकेच्या बीटी सहानी नवीन हिंद शाळेच्या 8 विद्यार्थ्यांना इस्टोनिया येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होत पोडियम स्थान पटकावले। त्यानिमित्ताने पुण्याचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यांना स्टेम शिक्षण देणे म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी आणि विशेषकर रोबोटिक्स आणि सॉफ्टवेअर शिक्षण देणे या विषयाबद्दल PMC सॉफ्टवेअर्स आणि रोबोटिक्सची टीम ही सोबत येऊन आमच्याकडून आमची शाळेला परवानगी मागितली होती। परवानगी आम्ही त्यांना दिली आणि आज आम्ही पाहतोय की 8 मुले आमच्या शाळेत इंटरनॅशनल कॉम्पिटिशनला जाऊन आले आणि हे इंटरनॅशनल कॉम्पिटिशन एस्टोनियामध्ये होता। तिकडे हे मुले जगभरातले मुलांसोबत त्यांनी कॉम्पीट केलं आणि आज आम्ही त्यांचे प्रोजेक्ट्स पाहिले तर त्यांनी अतिशय छान प्रोजेक्ट्स केले आहेत। अशाच पद्धतीने सगळ्या मुलांमध्ये सायन्सबद्दल, टेक्नॉलॉजीबद्दल जागरूकता वाढली पाहिजे, त्या उद्देशाने आम्ही हे प्रोजेक्ट हाती घेतला होता। इतर स्टुडंटसुद्धा आम्ही हे प्रोजेक्ट हाती घेतले। सर, तुम्ही जेव्हा लॅबमध्ये सगळे बघत होता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर आम्ही कौतुकाचं स्माईल बघितलं सर। त्याच्याबद्दल 2 शब्द निश्चितपणे हे जे मुले आहेत आपल्याला माहिती आहे की हे
सर्वसाधारण परिवारातून येतात आणि हे मुलांना पुढे जाण्याची खूप इच्छा आहे, त्याच्यामुळे टॅलेंट आहे. टॅलेंटला आम्ही वाढ दिली पाहिजे, टॅलेंटला आम्ही जोरा दिला पाहिजे आणि व्यवस्थित जर आम्ही ट्रेनिंग दिली तर हे मुले काहीही करू शकतात. थँक्यू. महानगरपालिकेमधले इतर ज्या शाळा आणखीन आहेत कुठल्या, त्यांना याच्यामध्ये आम्ही घेण्याचा प्रयत्न करू ना. हळूहळू सगळ्या शाळांमध्ये हे रोबोटिक्स लॅब, सायन्स लॅब, टेक्नॉलॉजीच्या अजून प्रचलन आम्ही इतर शाळांसुद्धा करू. ख्रिसमस सण जवळ येतोय आणि त्याच निमित्तानं पुण्यातील बाजारपेठा आकर्षक सजावटीने सजल्या असून खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं. यावेळेस खूप चांगलं वाटतंय, म्हणजे व्हरायटी खूप आहे आणि मागच्या वेळेस तर होतंच आहे, पण ह्यावेळी मला वाटतं सगळ्यांना अख्ख्या पुण्यातमध्ये सगळ्याकडेच जास्ती डेकोरेशन्स खूप आलेले आहेत, व्हरायटीमध्ये जास्ती आहेत, उत्साह पण बरी वाटते आहे, छान वाटतं आहे. आम्ही कसं प्रकारे हाऊस डेकोरेशन करतात, शॉपिंग करतात, पार्टी करतात, लोकांना घरी बोलवतात, दॅट्स वे हम लोग सेलिब्रेट करतात. छान वाटते क्रिसमस आले की उत्साह येती है ज़रा. और यहाँ पे क्रिसमस की शॉपिंग के लिए बहुत सारा सामान है. आप यहाँ पे जो शॉपिंग का एरिया है इट इज़ वेरी अट्रैक्टिव, और यहाँ पे हम लोग भी देखकर विज़िट करने के लिए आए थे और देखा तो यहाँ पे बहुत सुंदर सामान है, बहुत सारे ट्रीज़ हैं, लाइट वाले ट्रीज़ हैं, और हमने थोड़ा शॉपिंग भी किया है अभी यहाँ से, और बहुत सुंदर सामान लगा है यहाँ पे. लास्ट ईयर से ज़्यादा अच्छा सामान है यहाँ पे, और रेट्स ओके हैं, रीज़नेबल हैं, और वेरी ब्यूटीफुल थिंग्स आर हियर. जस्ट आप लोग को यहाँ पे विज़िट भी करना चाहिए, और हमें बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे आके, तो आप लोग को भी आना चाहिए, सबको विज़िट करना चाहिए. ये थोड़ा हैपनिंग लग रहा है इस बार. थैंक यू. मेरा नाम नेहा अग्रवाल. पहले सस्ता था तो धंधा खूब चलता था हमारा, अभी महंगाई बढ़ गई है तो धंधा कम होने लगा है. क्या ग्राहक की भाव पूछते हैं और चले जाते हैं. इस साल से महंगाई ज़्यादा भाव रेट बढ़ गए और नवा सारा आइटम बहुत कुछ है. कस्टमर ज़्यादा स्लो है, मार्केट स्लो है. नया आइटम में बहुत कुछ है, ये पॉइंट सेटर है, फिर बैनर्स है. राज्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यावर सध्या कुठलीही खास सिस्टीम नाही, परंतु आज नॉर्थ ईस्टर्ली वारे राज्यात येण्यामुळे पुढील 24 तासात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. 22 डिसेंबर नंतर पुढील 2 ते 3 दिवस किमान तापमानात 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. ख्रिसमस म्हणजे 25 डिसेंबर व 26 डिसेंबरला किमान तापमानात काही खास बदल होणार नाही, परंतु 27 डिसेंबर नंतर किमान तापमान हळूहळू वाढेल. राज्यात 5 ते 7 दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहील. पुढील 24 तासात आकाश वेळोवेळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुणे व परिसरातील हवामानाचा अंदाज असा असेल. पुण्यात आकाश मुख्यतः निरभ्र राहील, तसेच आज किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. 22 डिसेंबर नंतर किमान तापमानात वाढ होईल, तसेच पुढील 72 तासात हलके धुके पडण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिल्यानंतर आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीसाठी गेलं होतं. या शिष्टमंडळासोबतची चर्चा निष्फळ ठरली असून यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलचा चर्चेतला मुद्दा या खास लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. उद्या मनोज जरांगे पाटलांची निर्णायक निर्धार सभा जी आहे ती संपन्न होते. त्यानंतर 24 तारखेपर्यंतचा जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम देखील दिलेला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये गेलं होतं. या शिष्टमंडळामध्ये मंत्री गिरीश महाजन, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री उदय सामंत यांचा समावेश होता. आणि जवळपास 35 ते 40 मिनिटे या शिष्टमंडळानं जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर गिरीश महाजन यांनी पत्रकारांना माहिती देखील दिली की या चर्चेमध्ये काय झालं.
जरांगे पाटलांनी देखील या पत्रकार परिषदेला जे आहे ते संबोधित केल्याचं पाहायला मिळालं। मात्र या सगळ्यातली आपण मॉरल ऑफ द स्टोरी जर पाहिली तर आजची चर्चा जी आहे ती निष्फळ ठरल्याचं पाहायला मिळतंय आणि मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आपल्या 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। यावरचाच आपला आजचा चर्चेतला मुद्दा आहे की सरकारच्या शिष्टमंडळासोबत जरांगे पाटलांची चर्चा विस्कटली, जरांगे पाटील अल्टिमेटमवर ठाम, सरकार काय भूमिका घेणार या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत सहभागी आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे। राजरत्न, सरकारच्या शिष्टमंडळ हा एक आशेचा किरण होता। जरांगे पाटील आपल्या 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर वरून माघार घेतात का किंवा सरकारला ते वेळ वाढवून देतात का हे पाहणं औत्सुक्याचं बनलं होतं, महत्त्वाचं बनलं होतं। मात्र जरांगे पाटील आपल्या 24 तारखेच्या अल्टिमेटमवर ठाम आहेत। त्यांनी असं सांगितलं की सरसकट आरक्षणाऐवजी सगळे सोयरे हा शब्द जो आहे तो आम्ही दिला होता, त्याबाबत आम्हाला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी शब्द देखील दिलेला आहे। मात्र सगळे सोयरे हा शब्द जर आपण वापरला किंवा सगळे सोयरे हा शब्द दिला तर ते आरक्षणच कोर्टात टिकू शकत नाही असा त्या प्रश्नाला उलट सवाल जो आहे तो गिरीश महाजन मंत्री यांनी केल्याचं पाहायला मिळालं। संकेत, ज्या प्रकारे सध्या आपण बघतोय की ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी पहिलं आंदोलन केलं होतं, त्यानंतर आंदोलनावर ती आहे लाठीचार्ज झाला होता, त्यानंतर कुठेतरी त्यांना सरकारने विनंती केली की आम्ही ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे त्यांच्यावरती आम्ही गुन्हे दाखल करू, पण तुम्ही आधी आंदोलन मागे घ्या। आणि त्यांची मनोज जरांगे पाटील यांची पहिली मागणी हीच होती की मराठवाड्यातल्या ज्या कुणबी नोंदी आहेत त्या कुणबी नोंदी तपासण्यात याव्यात आणि आधी निजामकालीन जे दस्तावेज आहेत तिथल्या मराठा समाजाच्या त्या निजामकालीन जे दस्तावेज आहेत संकेत त्याच्यामध्ये मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आहेत त्या आधारावरती आम्हाला आरक्षण देण्यात यावं अशी मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदा मागणी केली होती। त्या मागणीच्या अनुषंगाने राज्य सरकारने जी आहे संदीप शिंदे समिती नेमली। संदीप शिंदे समितीने मराठवाड्यातले ज्या कुणबी नोंदी तपासल्या आणि त्याचा अहवाल जो आहे तो राज्य सरकारला दिला होता आणि राज्य सरकारने कॅबिनेटच्या बैठकीमध्ये 31 ऑक्टोबरला जो आहे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये तो ठराव मान्य केला आणि मराठवाड्यामध्ये ज्यांचे दस्तावेज सापडले आहेत, कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याला सुरुवात झालेली होती। त्याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांनी दुसरी मागणी केली की त्यालाच धरून दुसरी मागणी केली की या कुणबी नोंदी ज्या आहेत त्या फक्त मराठवाड्यापुरत्याच तपासण्यात येऊ नये, तर त्यांची जी कार्यकक्षा आहे ती कार्यमर्यादा आहे ती संपूर्ण महाराष्ट्र करण्यात यावी। त्यानुसार राज्य सरकारने ती मागणी मान्य केली आणि जी कार्यकक्षा जी आहे संदीप शिंदे समितीची महाराष्ट्रभर करण्यात आली। त्यानुसार महाराष्ट्रामध्ये कुणबी नोंदी तपासण्यात आल्या आणि त्यानुसार जे आहे ते कुणबी प्रमाणपत्र हे देण्यात येते संकेत। त्याच अनुषंगाने आपण बघितलं होतं की मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ज्यावेळी सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीमध्ये भेट घेण्यासाठी गेलं होतं, त्या शिष्टमंडळामध्ये 4 मंत्री होते आणि 2 निवृत्त न्यायमूर्ती होते, ज्याच्यामध्ये गायकवाड असतील आणि सुक्रे असतील। या दोघांनी मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली की आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, त्यामुळे तुम्ही सरकारला जे आहे ते वेळ वाढवून दिला गेला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ सरकारला वाढवून दिला होता आणि त्या प्रकारची प्रक्रिया जी आहे ती राज्य सरकारच्या वतीने पुढे जात होती। त्या प्रकारच्या संदीप शिंदे समितीकडून असेल ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणबी नोंदी तपासण्याचं काम सुरू होतं। त्याच अनुषंगाने राज्य मागासवर्ग आयोग जे आहे तो एम्पिरिकल डेटा गोळा करत होता आणि त्याच बाजूला तिसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन राज्य सरकारकडून दाखल करण्यात आली होती, त्यावरती सुनावणी सुद्धा झालेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने त्याचा जो निकाल आहे तो राखून ठेवलेला आहे संकेत। आणि त्याच बाजूनी आज ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी मागे प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की सरकारने आम्हाला 17 तारखेपर्यंत जे काही सरकारचं ठरलेलं आहे, सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जी ही कारवाई केलेली आहे त्याच्यावरती सरकारने आम्हाला त्याचा अहवाल द्यावा आणि सरकारने आम्हाला त्याचा अहवाल दिला पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं। आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलं संकेत की संदीपान भुमरे असतील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सरकार पुढे अहवाल सादर केला होता, सरकारला काय कारवाई केली हे सांगितलं होतं संकेत। आणि त्याच दृष्टिकोनातून आज सरकारच्या शिष्टमंडळाने परत एकदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे आणि सरकारला पूर्ण जो काही कारवाई झालेली आहे ते सांगितलेलं आहे। आणि त्याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील सरकारकडे मागणी करतात की आम्हाला सरकारने सगळे सोयरे हा शब्द दिला होता, आमच्या सोयऱ्यांना आरक्षण देऊ असं मान्य केलं होतं, पण ज्या प्रकारे दुसऱ्या बाजूला ह्या शिष्टमंडळामध्ये गिरीश महाजन आहे, गिरीश महाजन म्हणतात की सगळे सोयऱ्यामध्ये तुमची आई येत नाही, तुमची बायको सगळे सोयऱ्यामध्ये येत नाही, त्यामुळे बायकोकडच्या नातेवाईकांना आम्ही सगळे सोयऱ्यामध्ये कन्सिडर करू शकत नाही आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आरक्षण देऊ शकत नाही असं सरकारच्या वतीने सांगण्यात आले। तर दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील म्हणतात की
सरकारने आम्हाला शब्द दिलेला आहे, सरसकट हा शब्द दिला जरी नसेल तर सगळे सोयरे शब्दावरून सरकारने आमची दिशाभूल करू नये, अन्यथा आम्ही 24 तारखेच्या आंदोलनावर ठाम आहोत, असं आज मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने राज्य सरकारला सांगण्यात आले. राजरत्न, सगळे सोयरे हा शब्द जर आपण पाहिला तर पुन्हा नवा पेच प्रसंग उभा राहतोय की जरांगे पाटलांनी ज्याप्रमाणे मागणी केली होती की जर एखाद्या व्यक्तीचा कुणबी दाखला सापडला त्याच्या संपूर्ण परिवाराला ती आरक्षण जे आहे ते लागू झालं पाहिजे. मग पण आज गिरीश महाजन यांनी असं सांगितलं की या सगळे सोयरे हा शब्द जरी आपण ऍड केला, जरी कुणबी दाखला मिळाला तरी त्याचा लाभ ना त्या व्यक्तीची आई घेऊ शकते ना पत्नी घेऊ शकते. ज्याचं सर्टिफिकेट आहे त्याच व्यक्तीला या कुणबी आरक्षणाचा लाभ जो आहे, मराठा कुणबी आरक्षणाचा लाभ जो आहे तो मिळू शकतो. हा संकेत नक्कीच ज्या प्रकारे आपण बघतो की ज्यावेळी आपण आपल्या कायद्यानुसारही बघतो की ज्यावेळी वडिलांचं प्रमाणपत्र असतं, कास्ट सर्टिफिकेट असतं, त्याचे जे फायदे असतात त्यांच्या पाल्यांना मिळत असतात. त्या प्रकारे आपण असं कुठं दिसत नाहीये की गिरीश महाजन याच प्रकारे सांगतात की आईच्या बाजूने, आई जर कुणबी असेल तरी आईच्या बाजूनी मुलांना तसं देता येणार नाही, कारण आपल्या संस्कृतीनुसार आपण वडिलांची जात ही ग्राह्य धरतो. त्यामुळे वडिलांचे जे कोणी नातेवाईक असतील, पुतण्या असेल किंवा त्या वडिलांचे पुतण्या असतील किंवा त्याचे रिलेटेड जे काही नातेवाईक असतील त्यांना तुम्ही कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊ शकता, परंतु आईच्या नातेवाईकडच्यांना तुम्ही तसे प्रमाणपत्र देऊ शकत नाही, असं गिरीश महाजन यांनी सांगतात. आणि त्याचबरोबर गिरीश महाजन असं म्हणालेत की हे जे तुम्ही असं जर आईच्या बाजूने जर दिलं असं तर त्या प्रकारचं जे आरक्षण आहे ते सुप्रीम कोर्टात टिकणार नाही, ते रद्द ठरेल. त्यामुळे आपण ही काळजी घेतली पाहिजे, अशी विनंती जी आहे ते गिरीश महाजन जरांगे पाटील यांना करताना दिसून येते. संकेत राजरत्न, सोबतच जर आपण पाहिलं तर एका बाजूला जरांगे पाटील आपल्या अल्टिमेटमवर ठाम आहे, दुसऱ्या बाजूला सरकार जरांगे पाटलांच्या मनधरणीचे प्रयत्न करायला पाहायला मिळत आहे. मात्र जरांगे पाटील ठाम असल्याचं पाहायला मिळतं आहे. आज गिरीश महाजनांचं एक स्टेटमेंट देखील असं होतं की टिकणारं आरक्षण जे आहे ते आमचंच सरकार देणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचं काम जे आहे ते जोरात सुरू आहे आणि फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनापर्यंत मोठा निर्णय होण्याची शक्यता जी आहे ती अर्थातच आहे. राजरत्न, जेव्हा मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशनाची घोषणा केली त्यानंतर अनेक प्रश्न जे आहेत ते चर्चेला येऊ लागले. यातला एक पहिला प्रमुख मुद्दा आहे की क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल येणं अद्याप बाकी आहे. राज्य मागासवर्ग आयोगाला राज्य सरकारने 1 महिन्याचा वेळ दिलेला आहे मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठीचा अहवाल सादर करण्यासाठी, आणि या अहवालाच्या धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशनाची फेब्रुवारीमध्ये घोषणा केली. 26 ते 29 फेब्रुवारीच्या दरम्यान हे जे विशेष अधिवेशन आहे ते मुंबईमध्ये होण्याची शक्यता देखील आता व्यक्त केली जाते. एक तर क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल येण्या अगोदर राज्य सरकार निर्णय घेणार का, हा पहिला प्रश्न उपस्थित होतो. आणि दुसरा प्रश्न असा आहे की फेब्रुवारीमध्ये कदाचित लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता देखील आहे, आणि जर आचारसंहिता लागली गेली तर राज्य सरकार विशेष अधिवेशन घेऊ शकतं, मात्र विशेष अशी कोणती घोषणा करू शकत नाही, कारण निवडणूक आयोगाचं त्याच्यावर बंधन असणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये सरकारसमोर कुठेतरी पेच प्रसंग निर्माण झालाय. नक्कीच संकेत, सरकार पुढे तर पेच प्रसंग निर्माण आहेच, त्याबरोबर मोठा पेच प्रसंग जो निर्माण झालेला आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्या पुढे आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांना हे असं सांगतात की आम्ही सरकारला 24 डिसेंबरपेक्षा जास्त मुदत देणार नाही, कारण सरकारने आम्हाला शब्द दिलेला आहे आणि सरकारने तो शब्द पाळावा. कारण एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांनी आम्हाला मराठा समाजाला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण देण्याचं मान्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावं, अन्यथा आम्ही मुंबईमध्ये येणारच आहोत, असं मनोज जरांगे पाटील ठामपणे सांगतात. आणि एका बाजूला आपण बघितलं संकेत, ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन आहे त्याची सुनावणी तर झालेलीच आहे आणि फक्त आता अंतिम निकाल येणं बाकी आहे. त्या दृष्टिकोनातून हा निकाल कधी लागणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि ज्या प्रकारे तू सांगितलं संकेत की 10 जानेवारी पूर्वी राज्यामध्ये जे शिवसेना आमदार अपात्रतेची जी सुनावणी आहे त्याचा सुद्धा अंतिम निकाल हे विधानसभा अध्यक्ष देणार आहेत, त्याचा सुद्धा परिणाम हे सरकारवरती काय पडतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि संकेत, ज्या प्रकारे आता मे महिन्यामध्ये ज्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक आहेत त्याची आचारसंहिता ही फेब्रुवारीमध्ये लागण्याची शक्यता आहे. त्यानुसार 26 ते 29 फेब्रुवारीपर्यंत जो ही अधिवेशनाचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये अधिवेशन तर तुम्ही घेऊ शकाल, पण तुम्ही कोणत्याही विशेष घोषणा करू शकणार नाही, कारण ते आचारसंहितेमध्ये बसणार नाही. हा मोठा पेच प्रसंग निर्माण झालाय. त्या दृष्टिकोनातून मनोज जरांगे पाटील सुद्धा सरकारकडून मनोज जरांगे पाटलांच्या वतीने सुद्धा सावध पवित्रा घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. संकेत, आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांना जाऊन भेटलं. जरांगे पाटलांच्या भेटीनंतर सकारात्मक चर्चा होईल असं वाटलं होतं, मात्र सकारात्मक चर्चा झाली नाही, चर्चा फिसकटली. मात्र या भेटीमुळे अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे.
नक्कीच संकेत, या भेटीमुळे बरेच प्रश्न, कारण कुठेतरी असं वाटत होतं की या भेटीमधून काहीतरी सकारात्मक बाहेर पडेल, पण ज्या प्रकारे सरसकट मराठा समाजाला आरक्षण आणि सगळे सोयरे या दोन शब्दामध्ये जो पेच प्रसंग निर्माण झाला, त्यामुळे कुठेतरी ही बैठक निष्फळ ठरल्याचं दिसतंय संकेत. मनोज जरांगे पाटील म्हणतात की आम्हाला सगळे सोयरे म्हणजे आईच्यामध्ये आमची आई असेल, आईचे नातेवाईक असतील आणि वडिलांचे नातेवाईक असतील, या सगळ्यांना तुम्ही आरक्षण देण्यात यावं. कारण ज्या प्रकारे आपण बघतो की संकेत, ज्यावेळी कास्ट प्रमाणपत्र दिले जातात, ज्यावेळेस एका व्यक्तीची, एका जातीमधल्या एका व्यक्तीची व्हॅलिडिटी होते, त्याच्याशी संबंधित जे हे आहेत नातेवाईक आहेत किंवा त्याच्या संबंधित रक्तसंबंधातील जे नातेवाईक आहेत त्यांना हे दिलं, प्रमाणपत्र दिलं जातं, कास्ट व्हॅलिडिटी दिली जाते. पण ती कास्ट व्हॅलिडिटी वडिलांच्या बाजूने असेल तेव्हा दिली जाते, पण आईच्या बाजूनी आई जर ओबीसी असेल तर त्या मुलांना त्याचे फायदे होऊ शकत नाहीत, कारण आपल्या कायद्यानुसार आपण वडिलांची जात ग्राह्य धरतो. त्यामुळे हा मोठा पेच प्रसंग सरकार पुढे पण असू शकतो संकेत. एकंदरीतच राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं आज जरांगे पाटलांची भेट घेतली खरी. या शिष्टमंडळामध्ये संदीपान भुमरे होते, उदय सामंत होते आणि गिरीश महाजन होते. मात्र या भेटीनंतर अनेक प्रश्न जे आहेत त्या प्रश्न नव्याने निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. याची उत्तरं राज्य सरकार देणार का हे पाहणंही आता महत्त्वाचं असणार आहे आणि राज्य सरकारच्या त्या उत्तरांनंतर जरांगे पाटील यांची भूमिका देखील काय असणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. या सगळ्याबाबतचे अपडेट्स जे आहेत ते आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. त्यासाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा कायदा करावा लागेल असं विधान मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. ही जी केंद्र सरकारच्या उच्च शिक्षण विभागाची संस्था आहे म्हणूया, ट्रस्ट आहे म्हणूया, उपक्रम आहे म्हणूया, त्याच्या वतीने दरवर्षी देशाच्या वेगवेगळ्या मोठ्या शहरामध्ये पुस्तक प्रदर्शन भरवलं जातं. बाकीच्या ठिकाणी सुद्धा खूप प्रतिसाद मिळतो, पण इथे जो प्रतिसाद मिळतो आहे तो त्या सगळ्या नॅशनल बुक ट्रस्टचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर मिलिंद मराठे, त्यांचे CEO श्री मलिक, या सगळ्यांनाच अचंबा वाटावा असा प्रतिसाद आहे. एव्हाना काही कोटीची पुस्तक विक्री झाली आहे आणि पैशापेक्षाही लोकांचा प्रतिसाद मोठा आहे. अन्य ठिकाणच्या नॅशनल बुक ट्रस्टच्या पुस्तक प्रदर्शनापेक्षा इथलं वेगळे पण काय तर 4 जागतिक विश्वविक्रम हे केले गेले. ग्रीनिच बुकचे याच्या आधीचे रेकॉर्ड मोडले गेले, हे यातलं वैशिष्ट्य आहे. दिवसभर कार्यक्रम, पुस्तक प्रकाशन, पुस्तकावर चर्चा, पुस्तक कसं वाचवायचं मार्गदर्शन, संध्याकाळी अतिशय उंचीचे चांगले सांस्कृतिक कार्यक्रम, असा एक भरगच्च फूड महोत्सव, असाच भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी आहे. आणि त्यामुळेच आतापर्यंत अधिवेशन सुरू असतानाही सुधीर मुनगंटीवारजी येऊन गेले. माननीय देवेंद्रजी आणि माननीय एकनाथजी, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि माननीय अजितदादा पवार हे उरलेल्या 2-3 दिवसात, प्रामुख्याने 24ला संपणार आहे त्या दिवशी येतील. चला आता काय दुसरा विषय असा होता की भाजपच्या पुण्यातल्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवले वरिष्ठ आणि त्यावरच आता उमेदवारी दिली जाणार आहे भाजपकडून, असंही एक आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये अगदी ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, नगरपालिकेचा नगरसेवक, महानगरपालिकेचा आमदार, खासदार, या सगळ्यांचाच अशा प्रकारचा परफॉर्मन्स पार्टी चेक करत असते. कारण पार्टीचा हा आग्रह आहे की अन्य पक्षाप्रमाणे निवडणुकीपुरतं लोकांची कामं असं न होता पूर्ण आपली टर्म ही लोकांना समाधान देणारी झाली पाहिजेत. आणि त्यामुळे नॉट ओन्ली पुणे, सगळ्या स्तरावर, सगळ्या शहरांचा, सगळ्या जिल्ह्यांचा अशा प्रकारचा परफॉर्मन्स रिपोर्ट कार्ड, त्यांचा कामगिरीचा रिपोर्ट हा घेतला जातो. अजितदादा यामध्ये सहभागी झाल्यामुळे हे रिपोर्ट कार्ड मागवले जात आहेत का? कारण यामुळे कुणाच्या आमदारकीवर म्हणजे त्यांना घरची वाट जाऊ शकते का? मला तुम्हाला असे प्रश्न कसे सुचतात याबद्दल बक्षीस दिलं पाहिजे. माझ्या गाडीमध्ये एक चांगलं पुस्तक आहे ते मी देतो, काही विषय नाही. दादा, पवार साहेब आता असं म्हटले की
जे 141 खासदारांचं जे निलंबन केलं त्या निलंबनाचे पडसाद जे आहेत ते लोकसभेला दिसतील, त्यामुळं हे हुकुमशाही पद्धतीने सगळी वाटचाल. आशावाद हा माणसाला दिलेला एक नैसर्गिक गुण आहे. कुठल्याही विषयाची आशा बाळगायची असते. असं होईल तसं होईल बघतच राहा, तो प्रत्येक माणसाला दिलेला एक नैसर्गिक गुण आहे. तर तो पवारांमध्ये पण आहे. 24ला मराठा आरक्षणाची डेडलाईन संपली, त्या पार्श्वभूमीवर आता अधिवेशन पण संपलंय. काय झालंय नेमकं या मराठा आरक्षणाच्या बाबतीत? मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील आणि सरकार यांचा संवाद अतिशय उत्तम सुरू आहे. त्यांनी ज्या ज्या मागण्या मांडल्या त्या मागण्या बहुतांश पूर्ण होत चालल्यात. मुळात त्यांच्या आंदोलनाची सुरुवात, कारण मी तर 14 ते 19सुद्धा मराठा आरक्षण व सुविधा ह्या उपसमितीचं मंत्रिमंडळ उपसमितीचा अध्यक्ष राहिलो आहे. तर त्यांची सुरुवात मुळात जी झाली काही महिन्यांपूर्वी, एखाद वर्षापूर्वी, काही वर्षांपूर्वी, ती त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळत नव्हतं त्यातून झाली. त्यांचं पहिलं उपोषण मला आठवतं की मला वारंवार चक्र म्हणून कुणबी सर्टिफिकेट मिळत नाही. तिथून आलं की ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळावं. तिथून आलं की सरसकट मराठ्यांना कुणबी करा, असे तो प्रवास आहे. पण त्यांची मूळ मागणी जी आहे की नोंदी ज्यांच्या आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळत नाहीत. तर ते त्यांचं म्हणणं जे आहे त्यात त्यांना खूप समाधान मिळालं आहे असं माझं मत आहे. ते वारंवार ते समाधान व्यक्त करत आहेत की काही लाख नोंदी सापडल्या. आता त्याच्यावर असं आर्ग्युमेंट केलं जातं मग ह्या नोंदी लपवून ठेवण्याचा काही मुद्दाच नाही ना. साधारणतः अशा प्रकारची सर्टिफिकेट्स हे आपण जेव्हा डिमांड करतो त्यावेळेला त्याचं संशोधन सुरू होतं इंडिव्हिज्युअलसाठी. आता समाज म्हणून सरकारने निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमल्यानंतर काही कोट, म्हणजे मला चुकीच्या आकडे कोट करण्याची सवय नसल्यामुळे काही कोट एवढंच म्हणतो, पण बहुधा हे 1 कोट 2 कोट याच्यापेक्षा जास्त नोंदी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन आणि आता हैदराबादला जाऊन त्या निवृत्त न्यायाधीश शिंदेनी तपासल्यामुळे आता बऱ्याच जणांना कुणबी सर्टिफिकेट मिळेल. यात मनोज जरांगे पाटील हे समाधानी आहेत की बाबा माझ्या आग्रहामुळे, माझ्या उपोषणामुळे, माझ्या रेट्यामुळे हे झालं. आता मुद्दा राहतो की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडणार नाही त्यांचं काय. तर त्यांना माननीय देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना SC-BC नावाने आरक्षण दिलं होतं, ते टिकलं नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा तोच एक्झरसाईज करायला लागेल. कारण ज्याच्या नोंदी नाही त्यांना आरक्षण देण्याचा तोच एक मार्ग आहे की मराठा मागास आहे सिद्ध करणं. मराठा मागास आहे हे सुप्रीम कोर्टाने का मानलं नाही याचा अभ्यास करून सिद्ध करणं, याचा अभ्यास करून एक्झरसाईज करणं आणि पुन्हा एकदा कायदा करणं. घटनेची प्रोसिजर तीच आहे. आणि भारतासारख्या एवढ्या मोठ्या लोकशाही देशामध्ये मला वाटतं म्हणून काही विषय संपत नाही, तर तो कायद्यात बसतो की नाही. त्याप्रमाणे आता निवृत्त न्यायाधीश शुक्रे यांची हे मागास आयोगाचे अध्यक्ष झाले. पहिली बैठकी त्यांची नागपूरला झाली आणि 3 मोठ्या एजन्सी अपॉइंट झाल्या. कारण सुप्रीम कोर्टाने हाही मुद्दा उपस्थित केला की तुम्ही सर्वे क्वांटिटी म्हणून जास्त नाही केला आणि सर्वे लोकल एजन्सीच्या माध्यमातून केला. म्हणून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, गोखले रिसर्च इन्स्टिट्यूट आणि केंद्र सरकारची लोकसंख्या ह्या विषयाची एक कमिटी आहे की जी लोकसंख्या या विषयाचे खूप सर्वे करत असते. ह्याचं तिघांना काम दिलं, तिघांनी ॲक्सेप्ट केलं. सगळी महसूल यंत्रणा लावणार आहोत. म्हणजे एखाद्या वेळेला एक 3 दिवसाचा असा कॅम्पेन होईल यात महसूल यंत्रणेने काहीच करायचं नाही, फक्त एवढंच करायचं. त्याचं फॉर्मॅट तयार झाला की कशाच्या आधारे आपण मागासलेपण सिद्ध करणार आहोत. आणि त्यामुळे जर महसूलची यंत्रणा लावली जी प्रत्येक गावामध्ये किमान तलाठी असतो, ग्रामसेवक असतो, एका छोट्या गावात 16 गव्हर्नमेंटची माणसं असतात. प्राथमिक शिक्षक असतो, MSCBला माणूस असतो, ग्रामसेवक असतो, आशा वर्कर असते, अंगणवाडी सेविका असते. त्यामुळे लिटरली एका दिवसात हा सर्वे पूर्ण होईल. पण घाई करण्याचं कारण नाही. ही सगळी महसूल यंत्रणा वापरून सर्वे होऊन मग ह्या 3 मोठ्या इन्स्टिट्यूट टीस, गोखले आणि केंद्र सरकारची पॉप्युलेशन विषयातली सर्वे एजन्सी ही त्याचं विश्लेषण करून सरकारला त्यांनी सूचना करायची असते की मराठा समाज मागास आणि आरक्षण दिलं पाहिजे, याचा अभ्यास करून एक्झरसाईज करणं आणि पुन्हा एकदा कायदा करणं. घटनेची प्रोसिजर तीच आहे. आणि भारतासारख्या एवढ्या मोठ्या लोकशाही देशामध्ये मला वाटतं म्हणून काही विषय संपत नाही, तर तो कायद्यात बसतो की नाही. त्याप्रमाणे आता निवृत्त न्यायाधीश शुक्रे यांची हे मागास आयोगाचे अध्यक्ष झाले. पहिली बैठकी त्यांची नागपूरला झाली आणि 3 मोठ्या एजन्सी अपॉइंट झाल्या. कारण सुप्रीम कोर्टाने हाही मुद्दा उपस्थित केला की तुम्ही सर्वे क्वांटिटी म्हणून जास्त नाही केला आणि सर्वे लोकल एजन्सीच्या माध्यमातून केला. म्हणून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, गोखले रिसर्च इन्स्टिट्यूट
आणि केंद्र सरकारची लोकसंख्या ह्या विषयाची एक कमिटी आहे की जी लोकसंख्या या विषयाचे खूप सर्वे करत असते. असं तिघांना काम दिलं, तिघांनी ॲक्सेप्ट केलं. सगळी महसूल यंत्रणा लावणार आहोत. म्हणजे एखाद्या वेळेला एक 3 दिवसाचा असा कॅम्पेन होईल ज्यात महसूल यंत्रणेने काहीच करायचं नाही, फक्त एवढंच करायचं. त्याचं फॉर्मॅट तयार झाला की कशाच्या आधारे आपण मागासलेपण सिद्ध करणार आहोत. आणि त्यामुळे जर महसूलची यंत्रणा लावली जी प्रत्येक गावामध्ये किमान तलाठी असतो, ग्रामसेवक असतो, एका छोट्या गावातील 16 गव्हर्नमेंटची माणसं असतात. प्राथमिक शिक्षक असतो, MSCBला माणूस असतो, ग्रामसेवक असतो, आशा वर्कर असते, अंगणवाडी सेविका असते. त्यामुळे लिटरली एका दिवसात हा सर्वे पूर्ण होईल. पण घाई करण्याचं कारण नाही. ही सगळी महसूल यंत्रणा वापरून सर्वे होऊन मग ह्या 3 मोठ्या इन्स्टिट्यूट टीस, गोखले आणि केंद्र सरकारची पॉप्युलेशन विषयातली सर्वे एजन्सी ही त्याचं विश्लेषण करून सरकारला त्यांनी सूचना करायची असते की मराठा समाज मागास आणि आरक्षण दिलं पाहिजे. वेगळं अधिवेशन घेऊन, स्पेशल अधिवेशन घेऊन हा एकदा एक्झरसाईज पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कायदा केला जाईल. तो कायदा करताना आतापर्यंत कायदा टिकला नाही त्याची कारणं लक्षात घेऊन काम केलं जाईल. प्रश्न आहे की यांच्यावर यादीच छगन भुजबळ यांनी शिंदे समिती बरखास्त करायची मागणी केली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीने कुणबी प्रमाणपत्र सापडतात असं देखील भुजबळ म्हणाले. आणि नेमका त्यांचा कुणबी नोंदींचा कायदा जो आहे तो 67 आहे. तो काय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेने नव्याने केला नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये काही करेक्शन 2004 साली झाल्या, 2012 साली झाल्या. त्या तिन्ही वेळेला 67, 4 आणि 12 वेळेला एकनाथ शिंदे पुढे ना काही मुख्यमंत्री नव्हते. त्यामुळे नव्याने काहीही माननीय एकनाथजी करत नाही आहेत. तर कुणबी नोंद कशी शोधायची, कुणबी सर्टिफिकेट कसं द्यायचं याची जी परंपरा आहे ती स्ट्रेंथन करतात, त्यातली लिथार्जी संपवत आहेत. आणि त्यामुळे भुजबळ साहेबांनाही हे माननीय मुख्यमंत्री म्हणून समजवलं आहे की बाबा ज्याची नोंद सापडणार नाही त्याला सर्टिफिकेट कसं काय मिळेल. आणि सर्टिफिकेट नंतर व्हेरिफिकेशन नावाची मोठी स्टेप असते. इट नॉट नेसेसरी की सर्टिफिकेट मिळालं तर व्हेरिफिकेशन होणार आहे. त्या व्हेरिफिकेशनला तर इतकं कठोरपणे केलं जातं. त्याच्यामध्ये ज्या खोट्या नोंदी आहेत, म्हणजे जो सर्टिफिकेट देतो त्या अधिकाऱ्याने एक छोटं ॲफिडेविट द्यायचं असतं की मी पुरावे तपासून सर्टिफिकेट देतो. म्हणजे जर एखादं सर्टिफिकेट चुकीचं निघालं तर सर्टिफिकेट घेणाऱ्याला तर दोषी पकडलं जातं, त्याला जेलमध्ये जायला लागतं. सर्टिफिकेट देणारा तो जो प्रांत असतो, डेप्युटी कलेक्टर असतो, त्याच्यावरही कारवाई करण्याची कायद्यामध्ये प्रोव्हिजन असल्यामुळे कोणालाही नोंदी नसताना खोटं सर्टिफिकेट दिलं जाणार नाही. भुजबळांचा नेमका त्या नोंदीलाच विरोध होता. मराठवाडा वगळता इतर ज्या भागामध्ये नोंदी काढल्या जातात, सरसकट नोंदी काढल्या जातात, त्यालाच विरोध आहे. मी पुन्हा तुम्हाला अंडरलाईन करेन, कारण तुमच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला विषय कळत असतो की अशा प्रकाराने नोंदी नसताना खोटं कुणबी सर्टिफिकेट, खोटं SC सर्टिफिकेट, खोटं ST सर्टिफिकेट, इव्हन खोटं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारं जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड सर्टिफिकेट आहे हे नोंदी नसताना, पुरावे नसताना दिलं तर देणाऱ्या अधिकारावर कारवाई होते. ती कारवाई जेलमध्ये जाण्याची सुद्धा आहे. कोण रिस्क घेईल. त्यांनी सांगितले की 2-4 असे कुणबी प्रमाणपत्र आम्ही मुख्यमंत्र्यांना सादर केलेले जे बनावट आहे. अशी जी बघा, या एवढ्या मोठ्या देशामध्ये अशा घटना होत असतात, पण त्या घटनांवर कारवाई नाही आहे का, शिक्षा नाही आहे का, असं होऊ शकतं ना. अहो प्रांत कार्यालयात जायचं नाही आणि खोटी सर्टिफिकेट छापतात की नाही, युनिव्हर्सिटीची डिग्री सर्टिफिकेट छापतात, तर कोण कोणाला अडवणार. तर ते शोधायचं असतं, कारवाई करायची. दादा, मराठा समाजाचे बांधव जे आहेत ते मुंबईला आंदोलनासाठी येतात. नांदेड पोलिसांनी ट्रॅक्टर घेऊन येऊ नये म्हणून त्यांना नोटिसा बजावल्या. असं आहे की पोलिसांचं कायदा सुव्यवस्था राखणं एक काम आहे आणि त्यामुळे त्यांनी तसा विचार केला असेल. दादा, अधिवेशन झालंय, अधिवेशन काळामध्ये विकास कामं कुठलीच चर्चा झाल्याचा आरोप जो आहे तो विरोधकांकडे वारंवार केला जातो गेल्या 15 दिवसामध्ये. नेमकं आता अधिवेशन संपले, काय झालंय की विरोधकांचं काय झालं आहे की नाचता येणं अंगणवाकडे. सदस्य मुळात मुठभर, त्यातले निम्मे उपस्थितच राहत नव्हते, आले तर सह्या करून जात होते. आणि त्यामुळे मग काय उरतं हाताशी, तर सरकारवर आरोप करणं उरतं. आरोप हे पुराव्याच्या आधारे करायचे असतात. ह्या अधिवेशनात जेवढं कामकाज झालं, रात्री 2-2 वाजेपर्यंत कामकाज झालं. रोज रात्री 2ला मी झोपायला जायचो, कारण मी संसदीय कामकाज मंत्री आहे. त्यामुळे कामकाज खूप झालं, विकासाच्या कामावर खूप चर्चा झाली, विदर्भाला खूप न्याय दिला गेला. आता धानाला 20,000 रुपये जो बोनस मिळाला
तो आजपर्यंत कधी मिळाला नव्हता. संत्री एक्सपोर्ट होताना बांगलादेशने इम्पोर्ट ड्युटी वाढवली तर ती निम्मी सरकारने बेअर केली, ती जवळ 200 कोटी आहे. दुधाला 5 रुपये लिटर हे डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात जाणार, आतापर्यंत गेले नव्हते. मोठी यादी आहे. आता एवढा वेळ प्रकरण गेले 2 ते 3 महिने सुरू होतं, त्याच्यावरही खूप चर्चा झाली अधिवेशनामध्ये. मात्र शेवटचं जे काय ते ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची एक मागणी होत होती ती अजून मात्र झालेली नाही. असं आहे की अधिवेशनामध्ये परमेश्वराने जरी मागणी केली तर ती जेवढी मान्य करता येईल तेवढीच करता येते. त्याप्रमाणे माननीय गृहमंत्री देवेंद्रजींनी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी ललित पाटील या विषयामध्ये जे प्रश्न उपस्थित झाले त्या सगळ्याला अतिशय लॉजिकल उत्तरं दिलेली आहेत. समाधान झालं असं माणूस नावाचा जो जिवंत प्राणी आहे त्याचं कधी होतच नसतं. दादा संसद पत्रकार आहेत, 2 मिनिट. ते पत्रकार नसेल तर बाजूला. दादा संसदेचं अधिवेशन सुरू होतं, 141 खासदारांचं निलंबन झालं. गेल्या 2-3 दिवसापासून हे सगळा प्रकार सुरू आहे. आज 2 मिनिट थांब ना दादा, 2 मिनिट थांब ना दादा. आज सुप्रिया सुळे देखील दादा आंदोलन करतायत. तुम्ही इतके दिवस झाले सगळ्या संसदीय कार्यमंत्री आहात, राजकारणात आहात, आतापर्यंत कधी एवढ्या खासदारांचं निलंबन झालं नव्हतं असा आरोप आता विरोधकांकडून केला जातो. असं आहे की चूक केल्यानंतर कारवाई करायची नाही असं झालं तर समाजामध्ये बेशिस्त वाढेल. त्यामुळे चूक झाल्यानंतर कारवाई होणार. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मागेल त्या मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळासमोर केली आहे. चर्चेचं तर मी त्यांना बोलताना सांगितलं ना, चर्चा 24 डिसेंबरपर्यंत बंद होण्याचं कारणच नाही. कारण 24 डिसेंबरपर्यंत जर सरकारला शब्द दिलाय तर मराठा समाज शब्द कधीच फिरविणार नाही. 24 डिसेंबरपर्यंत त्यांना वेळ दिलाय, त्यांचे शब्द आहेत, त्यांनी ते मध्ये घ्यावेत एवढीच मराठा समाजाची विनंती आहे त्यांना, बाकी दुसरं काहीच नाही. संभ्रम कुणाचा आहे, सरकारचा का मनोज जरांगे पाटलांचा शब्दावर? नाही, माझं असण्याचं काय कारण आहे. शब्द त्यांचे तज्ज्ञ आहेत, त्यांचे सगळे बांधव इथं आहेत, यांच्या समोर चर्चा ठरली. हेच व्यासपीठ आहे, हेच जागा आहे, हेच राज्य आहे त्यांचं आहे, जनता पण त्यांचीच आहे, पालकत्व राज्याचं त्यांच्याकडेच आहे. आम्हाला कशामुळे खोट्यात काढतील ती, लिहिलेलंच त्यांनी आहे. आणि आम्ही फक्त शब्दावरती ठाम आहेत. आम्ही कधी सन्मान केला नाही त्यांचा, कौतुक कधी केलं नाही. काल विधानमंडळावरती ज्यावेळेस ते पटलावरती ठेवलं गेलं आम्ही ऐकलं, त्याच वेळेस सन्मान केला. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान केला मराठा समाजात. कारण आमचं मोठं मन करण्याचं कारण पण तसंच आहे की त्यांनी निर्णय घेतलायच ना, फक्त घोषणा मोठी झाली. त्यांनी एखादं घर आहे मोठं, त्याला दरवाजाही मोठा दिला पण कडी कोंडाच दिला नाही. मग ते पहिलं मोकळंच होतं घर, ना आता मोकळंच आहे, कुणी येईन कुणी जाय. त्या कडी कोंडा देणं आवश्यक होतं, म्हणजे पाचार नको आहे. आमचं तेवढंच म्हणणं होतं की स्पष्टता करा बस, आणि आहे ते शब्द मध्ये घ्या, यापेक्षा काही विनंती नाही. आणि मला वाटतंय 100% यातून मार्ग निघल. सरकार म्हणून हे आलेले जे प्रतिनिधी बांधव आहेत, महाजन साहेब आलेत, सामंत साहेब आलेत, मामा बी आहेत. मामा तर महाराष्ट्राचेच हो, मला वाटतं उद्यापासून त्यांनी म्हणजे मार्ग तरी निघेल सगळ्या भाच्याचा. हो, म्हणजे उद्या मला वाटतंय 24पर्यंत 100% मार्ग यातून निघल, शब्दमध्ये घेतील ही मराठा समाजाला खात्री आहे. आणि एक जनता म्हणून सरकारकडं तर राज्याचं पालकत्व आहे, मराठा समाज या महाराष्ट्रातली जनता आहे आणि त्यांचे आहेत, म्हणून ते मार्ग काढतील आणि ते शब्द आत घेतील ही आम्हाला खात्री. पाटील, ते नेहमी कायद्याचा चौकट सांगताय की पुरुषाच्या बाजूचंच वंशावळ ग्राह्य धरली जाऊ शकते, महिलेच्या बाजूने हा कायदा आहे. हा फक्त महाराष्ट्राचा विषय नाही तर देश पातळीवर कायदा आहे. मग एकदा कायदा जर बनलेला असेल तर सरकार सुद्धा हातबल होतं की तो कायदा कसा तोडून तुमची मागणी मान्य करायची. आम्ही कायदा तोडाच म्हणत नाहीत ना, आम्ही कायद्याच्या चौकटीतच बोलतोय. कायद्याच्या चौकटीत बोलतोय, नोंदी कायद्याच्या चौकटीत सापडलेल्या आहे, कायद्याच्या चौकटीतच आम्ही बोलतोय. पण कायद्याच्या चौकटीत जे काही शब्द बसतात त्याला तज्ज्ञ आवश्यक आहेत, त्याच्यासाठी अभ्यासक आवश्यक आहेत. आणि कायदा बनवणारे मंत्री महोदय म्हणजे त्या तिन्ही विधानमंडळातले सदस्य असणं आवश्यक आहे. ते सगळेच इथं आहेत याच व्यासपीठावर.
ती शब्द आत घालण्यासाठी याच लोकांची आवश्यकता आणि तेच इथं आहेत. शब्द मध्ये घातले नाही तर मग 24 तारखेनंतर मुंबईला जाणार आहे. नाही, ते 24ला बघूया, ते सरकारच्या हातात आहे, ते आज नाही, ते तो विषय पुढे, तर आज नाही. सरकार शब्द मध्ये घेतील या महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्यासाठी ही आम्हाला खात्री. एक सांगितलं आता, एक आणखीन 23ला सांगू. पण तुम्ही जो विषय नेहमी बोलता की कुणबी नोंद जर सापडली असेल तर त्याच्या नातेवाईकांना ज्यांची दप्तरी नोंद नाही किंवा नोंद कुठेही नाही, शपथपत्रावर त्या प्रमाणपत्राचं वाटप करावं असं सुद्धा तुमची मागणी आहे, ती सुद्धा त्यांनी शक्य नाही म्हणतात. ते घेतील शब्द, आणखीन विचार करतील, त्यांना काय चर्चा अभ्यासकांशी करायची असली तर करतील. शब्द मध्ये घेतील, कारण त्यांच्या तज्ज्ञानं ते शब्द घेतलेले. आम्ही आमच्यात चर्चा करतो, आम्ही पण. आपका सुबह ये भी कहना था कि सरकारी जो अधिकारी है वो जातिवाद कर रहे हैं या फिर वो जो मराठाओं के कुंभी सर्टिफिकेट के लिए काम नहीं कर रहे हैं. अनेक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये असे बरेचसे तालुके आहेत की त्याचे सरकारकडे रिपोर्ट गेलेले, असे भरपूर तालुके आहेत की निरंक म्हणून दिलेले अहवाल आहे आणि त्याच्यानंतर नोंदी सापडलेल्या आहेत. काही ठिकाणी हे बहुला सांगणं गरजेचं आहे आणि सगळे मंत्री महोदयांना सुद्धा, की बऱ्याचशा ठिकाणी असं झालेलं आहे की कुणबी नोंदी असतानाही नाहीत म्हणून सरकारकडे अहवाल पाठवलेले आणि त्यानंतर तिथं नोंदी सापडलेल्या. मग हे काही अधिकारी जाणून बुजून जातीवादच करतात. याचा अर्थ असा आहे, सरकारमध्ये आणि जनतेमध्ये एक दरी निर्माण झाली पाहिजे, आपल्या पदाचा गैरवापर आपण केला पाहिजे आणि कशी दुही निर्माण होईल हे बघण्याचं काम होतं. आणि आम्हाला शांतता अपेक्षित म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस शांततेचं आवाहन करतो. हे अधिकारी जाणून बुजून करतायत काही, तर मला वाटतं त्यांना कामावून जर कमी केलं तर सरकारचा त्यांच्यावरती धाक राहील आणि आपल्या दरी सुद्धा जनतेत निर्माण नाही होणार. कारण त्याचे जर तुम्ही अधिकाऱ्यांचे लाड केले तर तो असंच करत राहणार आहे आणि तुम्हाला आवश्यकता जनतेची आहे, त्यामुळे त्याचे लाड होऊ नयेत अशी आमची अपेक्षा आहे. आणि ती मार्ग तर सुटलाच पाहिजे. नायगाव असेल, असे बरेच तालुके आहेत की गेवराई तालुक्यात सुद्धा अगोदर निरंक म्हणूनच दिलेला आहे. हे आपल्या शेजारच्या तालुक्यात आता तिथं 66 पैकी 64 गावात नोंदी सापडल्या आणि त्यांनी अगोदर निरंक म्हणून दिलेला. म्हणजे ही किती जातीवाद असू शकतो आणि अधिकाऱ्यांच्या मनात तर हे नसलं पाहिजे, कारण त्याच्याकडे मार्गदर्शकाची भूमिका असती. त्यांनी जात म्हणून पदावर काम नाही करायला पाहिजे कधीच. पण त्यांच्याकडून जर ह्या गोष्टी होत असतील तर याच्यावर सरकारनं लक्ष ठेवलं पाहिजे. म्हणजे आता काय नोटिसा सोडल्यात त्यांनी खूप संभ्रम व्हायला लागलाय, म्हणजे कमी होण्याऐवजी रोष वाढायला लागलाय. मला वाटतं त्या जर वापस झाल्या, कारण ते शांततेचे कार्यक्रम आहेत तेवढे. बीडचा आता होणारी 23ची सभा ही शांततेचा कार्यक्रम आहे. त्या जर तुम्ही त्यांना नोटीस देणार असाल तर हे मोठं अवघड झालं. म्हणजे याचा अर्थ असा होतो मग की या लोकशाहीत तुम्हाला अधिकार नाही आहे शांततेत कार्यक्रम घेण्याचे. तुम्ही एकत्र येऊन एखादी मागणी मागण्याचे तुम्हाला अधिकार नाही आहेत. एकत्र येऊन तुम्ही संवाद नाही करू शकत, हे तुम्हाला लोकशाहीत अधिकार नाहीत. मग असं त्याचा अर्थ असा होतो. आणि जर ते थांबलं तर सरकार याच्या पाठीशी नाही आहे, ते कोणीतरी अधिकाऱ्यांनीच करून आणलंय असा अर्थ होईल. पण अधिकारी जर ते नोटिसा मागं घेत नसेल किंवा जाणून बुजून दडपण आणत असेल आणि त्याच्यावरती काही होणार नसेल तर मग हे सरकारच करतंय काय असं होईल. पण तरी पण मी भाऊला सांगतो की जरी या नोटिसा दिल्या काय केल्या तरी आम्हाला आमच्या न्यायापासून नाही हटता येणार, कारण आमच्या लेकराला हक्क मिळवून देण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे. तुम्ही आमच्यासुद्धा भावना समजून घ्या. जर नोटीस आली म्हणून आम्ही मागं सरकारणार नाही आहे, कारण आम्हाला लेकराच्या हक्कासाठी भांडावं लागणार आहे, तुमच्याशी झगडावं लागणार आहे. कारण सरकार तुम्ही आम्ही तुम्हाला नाही भांडायचं कोणाला. मग नोटिसा दिल्या म्हणून आम्ही थांबणार नाही आणि हे आमच्याकडून कदापि शक्य नाही. गिरीश भाऊ, तुम्हाला बोलायचं. राज्यातील विधानसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढवेल असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. त्या दाव्याला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले. पाहूयात ते काय म्हणाले. नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, या संदर्भामध्ये स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडलेली आहे. मला वाटतं इतिहासामध्ये पहिल्यांदा एका मुख्यमंत्र्यांनी सर्व समाजाची बाजू घेताना ज्यांना आरक्षण द्यायची त्यांचीही, ज्यांच्या आरक्षणामधून काही कमी होऊ नये याचीही संपूर्णपणे काळजी घेतलेली आहे. म्हणून इतिहासात पहिल्यांदाच मी जे काय म्हणलो की इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसी मध्ये, कुणबीमध्ये मराठा समाजाचा समावेश आता काही काळामध्ये होणार आहे. त्याचे प्रमाणपत्र वाटण्याची आता म्हणजे सुरुवात सुद्धा झालेली आहे. आरक्षणाचा मुद्दा सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतल्यामुळे हे आज सर्व फायदे आज मराठा समाजाला सुद्धा होत आहेत. परंतु कधी कधी असं वाटतंय
की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे इतकं अंगावर ते घेत आहेत, जळत्या निखारावर चालणं ज्याला म्हणतायत ना, त्या पद्धतीने ते काम करतायत. आणि याचं समाज बांधवांनी सर्वांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. काही लोक आहेत जे एकनाथ शिंदे साहेबांना कोणत्याही प्रकारे कसं बदनाम केलं जाईल किंवा कसं अडचणीत आणलं जाईल याचा प्रयत्न करतायत. म्हणून मला सर्वांना विनंती आहे, प्रत्येक समाजाला त्यांना आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे, त्यांनी ते करावं. परंतु मुख्यमंत्र्यांची भूमिका सुद्धा समजून घ्यावी की आपल्यासाठी नेमकं हे करतायत का इतर मुख्यमंत्री किंवा इतर जे काही पूर्वीचे काही लोक जी होती, जी सत्ताधारी होती, त्यांनी ज्या भूलतापा दिल्यात तसे भूलतापा देत आहेत. मला वाटतं जे जे एक एक पाऊल दमदारपणे मुख्यमंत्री टाकतायत आणि असलेला तिढा सोडवण्याचा प्रयत्न करतायत, त्याला सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. अल्टिमेटम देणं किंवा मोर्चे काढणं हा जरी तुमचा अधिकार असला तरी सरकार जर धम्म असेल, थांबलेलं असेल, काही करत नसेल तर निश्चित मोर्चे हे जोरात काढले पाहिजेत, सरकारच्या विरोधात गेलं पाहिजे. पण सरकार करत असताना त्यांना सहकार्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे, एवढंच या निमित्ताने मी त्यांना सांगू इच्छितो. नाही, आता त्यांचं काय काय वक्तव्य त्यांनी करायचं त्यांचा अधिकार आहे, परंतु मी सरकारच्या मार्फत किंवा सरकारची भूमिका म्हणून सांगतो, सरकार अत्यंत गांभीर्यानं आरक्षणाचा मुद्दा सोडू इच्छिते. त्यांचे प्रयत्न त्या पद्धतीने चाललेत. या अख्ख्या महाराष्ट्राला, उभ्या महाराष्ट्राला याची कल्पना आहे, म्हणून त्यांना सहकार्य करा एवढीच विनंती मी या माध्यमातून त्यांना करणार आहे. भाजपची आणि आरएसएसची एक वैचारिक बैठक झालेली आहे. या बैठकीमध्ये असं ठरवलंय की ज्यांच्यावर डाग लागले त्यांना सोबत न घेता निवडणुका लढायच्या आहेत. तर मग जे हुशार आहेत, समजदार आहेत, त्यांनी समजून घ्यावं की तुम्हाला सोबत न घेता ही निवडणूक लढली जाणार आहे आणि आगामी निवडणूक तुम्हाला कमळावर लढावी लागणार आहे आणि तुम्हाला तुमचं चिन्ह वापरता येणार असं कोण म्हणतो? जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट. राजकारणामध्ये पूर्वी काही प्रमाणामध्ये एखादा दोन विदूषक असायचे, परंतु आता राजकारणामध्ये भविष्य पाहणारे जास्त झालेले. भाजपच्या झालेल्या बैठकीचं इतिवृत्त यांच्या हाती पडतंय आणि हे त्या बैठकीला उपस्थित होते, या आविर्भावात बोलतायत. आम्हाला काय करायचं किंवा भाजपची काय भूमिका घेतली पाहिजे, संघाने काय भूमिका घेतली पाहिजे याबद्दल या लोकांनी चिंता करू नये. आम्हाला निवडणूक कशी लढायची याची पूर्ण जाण आम्हाला आहे. तुमची अनेक वेळेला पक्षाशी केलेली किंवा नेत्यांशी केलेली गद्दारी हा महाराष्ट्र विसरलेला नाही. यशवंतराव चव्हाणापासून तर वसंतदादापर्यंत ज्या पक्षाच्या नेत्यांनी गद्दारी केली त्यांनी आम्हाला त्यांनी शिकवू नये. आम्हाला निवडणुका कशा जिंकायच्यात किंवा कशा लढायच्यात हा निवडणुकीचा विषय भाजप आणि आम्ही मिळून ठरवू. त्याबद्दल या लोकांनी चिंता करायचं काहीच कारण नाही. पण भाजप जर स्वबळावर निवडणुका लढवेल अशी जर त्यांना भीती असेल तर मग शिंदे गट असेल, अजित पवार असेल, यांचं काय? अहो, यांनी भविष्य वर्तवलं म्हणजे होतंय का? आम्ही भाजप आणि आम्ही सर्व एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहोत. त्यात कुठेही लोकसभा की विधानसभा? लोकसभा पण आणि विधानसभा हे दोन्ही एकत्रितपणे लढल्या जातील. युती ही भक्कमपणे उभी आहे आणि या युतीचा परिणाम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसून सुद्धा येईल. मंत्र्यांमध्ये चर्चा झाली आहे, ही चर्चा त्यांच्या कानावर आली की विधानसभेला भाजप कुठेही कान नका लावत जाऊ ना. मंत्र्यामध्ये काय चर्चा झाली, मंत्री काय बोलले, तुम्ही का कान तिकडं हे लावता? तुमच्या पक्षाचं अस्तित्व संपलेलं आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. उभाटा गट असेल किंवा शरद पवार गट असेल, यांना यांच्या पक्षाच्या अस्तित्वापेक्षा इतरांच्या घरामध्ये डोकवण्यात जास्त इंटरेस्ट आहे, म्हणून हे दिवस आज त्यांना पाहायला मिळत आहे. पूर्वी सुद्धा शिवसेना भाजपाची युती. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.